वंचित बहुजन आघाडीच्या वाजेगाव सर्कल शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी या पक्षप्रवेश व जाहीर सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेले या मतदारसंघाचे नेते, राज्याचे उपाध्यक्ष, आमचे सहकारी आदरणीय फारुक अहमद सर, या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे अध्यक्ष विनायक गजभारे सर, महानगराचे महासचिव मोहम्मद कासिम, आकाश गजभारे, नजीर भाई, त्यांची सर्व टीम आणि या ठिकाणी ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे असे अब्दुल सत्तार, अब्दुल रऊफ, मधुकर गजभारे, शेख नासिर, शेख हबीब, तौफिक हाजी, हाजी सलीम शेख, शेख रशीद, व्यंकटी गजभारे, शेख जानीभाई, काजी अलीम, काजी गौस, तुकाराम धर्माजी गजभारे, प्रकाश विठ्ठल देवरे, सय्यद नूरभाई, शेख मोबिन भाई, किशन दत्ताराम तारू, अब्दुल जिलानी, रामचंद्र रोहिदास गजभारे, शेख ईसा पटेल, या सर्वांचा या ठिकाणी पक्षप्रवेश झाला। या सर्वांचं वंचित बहुजन आघाडीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपण उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, या पक्षाचे पदाधिकारी, मतदार, समर्थक, तरुण मित्रांनो, आपल्याला काही विषयाच्या संदर्भामध्ये काळजीपूर्वक 2-3 गोष्टी करणं गरजेचे आहे। आता आपण वंचित बहुजन आघाडी या परिवाराचे घटक झालेले आहात, या परिवाराचे सदस्य झालेले आहात। फारशा तपशिलामध्ये खोलामध्ये मी जाणार नाही। मला आपल्याशी ज्या महत्त्वाच्या 2-3 विषयावर चर्चा करायची आहे ते आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे। त्यापैकी आपल्या नांदेडसाठी महत्त्वाचा विषय असलेला म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी झाला पाहिजे। तर अनेक प्रकारच्या विविध चर्चा चालू असतात की एवढा या सगळ्या मातब्बर आणि प्रस्थापित लोकांच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे। बऱ्याचदा आपल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी केला जातो, आपल्या कार्यकर्त्याला नैराश्यात त्या ठिकाणी आणल्या जाते, धमकावल्या जाते, दादागिरी केल्या जाते, गुंडागर्दी केल्या जाते, अनेक प्रकारच्या प्रलोभनं दिल्या जातात, विविध मार्गाने त्यांचं मतदान थांबवल्या जाते, कधी बोगस मतदान केल्या जाते। अशा या सगळ्या मार्गावर यावेळेस आपल्याला उपाययोजना करायची आहे आणि आपल्या हक्काचा आमदार या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून फारुक सरांच्या रूपाने आपल्याला विधिमंडळात पाठवायचा आहे। आता त्याची सुरुवात करायची आहे ती वाजेगाव सर्कलच्या या जाहीर सभेपासून। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांचे नाते गोते, मित्र, सहकारी, ओळखीचे, पात्र परिचय असलेले प्रत्येकाचं एक मत आपण वळवण्याच्या जर आपण आत्तापासून मागं लागलो, या कामी लागलो, तर आपला विजय काही फारसा दूर नाही आहे। 2019ला आपला विजय खूप चांगल्या पद्धतीने होत होता, परंतु काही अडचणीने आपल्याला ते विजय खेचून आणता आला नाही, पण यावेळेस ती संधी आपल्याला गमवायची नाही। याचे कारण आहेत, 2 उदाहरणं मी तुम्हाला देतो। आपल्या या नांदेडच्या या भागामध्ये लोहा तालुक्यामध्ये माळेगाव आहे, सर्वांना माहिती आहे माळेगाव। दरवर्षी माळेगावला हिवाळ्यामध्ये फार मोठी यात्रा भरते। थोडंसं काळजीपूर्वक ऐका। दरवर्षी माळेगावमध्ये फार मोठी यात्रा भरते। त्या यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे, मी जेव्हापासून नांदेडला आलो तेव्हापासून त्या यात्रेची चर्चा होते मीडियामध्ये। त्या यात्रेमध्ये वैशिष्ट्य राहत होतं विलासराव देशमुखांचा घोडा आणि गोपीनाथ मुंडेची घोडी, असे ते विक्रीसाठी ठेवलेले सगळे प्राणी पक्षी, त्या जनावरांच्या संदर्भाने ती यात्रा प्रसिद्ध होती। अनेक कार्यक्रम चालतात सांस्कृतिक दृष्ट्या, त्याच्यापैकी लावणी महोत्सव आणि या 2 मोठ्या नेत्यांच्या घोड्याच्या संदर्भातला बाजार असते। आणि या माळेगावच्या यात्रेमध्ये मी आणि माझा मित्र पहिल्यांदाच बघायला गेलो होतो। आम्ही विचारलं आजूबाजूच्या लोकांना की या यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे, तर ते मेंढाच्या केसापासून बनवलेली घोंगडी असते, त्याच्यानंतर त्या देशमुख आणि मुंडेचे घोडा आणि घोडी असते, विविध पद्धतीचे जनावर असतात, खेळ असतात, असं आम्हाला सांगत आम्ही ती यात्रा पुढे घेऊन जात होतो। त्या यात्रेमध्ये फिरत असताना आम्ही चौकशी करत त्या घोड्याच्या पागेपर्यंत गेलो, घोड्याच्या दुकानापर्यंत गेलो आणि एका घोड्याच्या मालकासोबत आम्ही चर्चा सुरू केली की साधारण म्हणलं आम्हाला तर काही घोडा घ्यायचा नव्हता, पण तरी पण आपल्याला विचारायची सवय असते बाजारात गेल्यावर, यात्रेत गेल्यावर, याची किंमत काय, त्याची किंमत काय, ते केवढ्याला, हे केवढ्याला। म्हणून मी आमच्या मित्रानं त्या घोड्याच्या मालकाला विचारलं, त्या दुकानदाराला,
की या घोड्याची किंमत काय आहे, तर त्यानं सांगितलं काहीतरी 2-3 लाख रुपये सांगितली. आणि मी आणि आमचा मित्र दोघे अवाक झालो की बा 2-3 लाख रुपयाचा कुठं घोडा असते काय. तर ते म्हणले बा या घोड्याचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण समजून घेऊयात. म्हणून आमच्या मित्राने विचारलं की बा या घोड्याचं काय वैशिष्ट्य आहे, एवढी महाग किंमत असण्याचं काय कारण आहे. तर त्या घोड्याच्या मालकाने सांगितलं की त्या घोड्याच्या मनात जर आलं तर वाजेगाव पासून ते नांदेड पर्यंतचं अंतर काही सेकंदात पार करते. त्या घोड्याच्या मालकाने सांगितलं की त्या घोड्याच्या मालकाच्या मनात आलं, त्या घोड्याच्या मनात जर आलं तर वाजेगाव पासून त्या औरंगाबाद पर्यंतचं अंतर काही क्षणात पार करते. त्या घोड्याच्या मनात आलं तर वाजेगाव पासून ते मुंबई पर्यंतचं अंतर काही क्षणात पार करते. मग माझा मित्र आणि आम्ही कानामध्ये एकमेकांच्या बोललो की बा एवढं सगळं वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा जिंकणारा आणि बक्षिसं आणणारा हे घोडा आहे, तर मग हा मालक त्या घोड्याला विकतो कशामुळं, काय कारण आहे बा विकण्याचं. मग आम्ही म्हणलं बा आम्हाला दोघाला कारण माहीत नव्हतं. म्हणून आमच्या त्या मित्रानं त्याच्या मालकाला विचारलं की तुमचा घोडा एवढा सद्गुणी आहे, तुमचा घोडा एवढा गुणवान आहे, तुमचा घोडा एवढा ताकदवान बलवान आहे, एवढा प्रचंड मोठ्या स्पर्धा जिंकणारा आहे, तर तुम्ही हा घोडा विकता का. त्या घोड्याच्या मालकानं दिलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे. तो मालक म्हणला की माझ्या घोड्याच्या मनात आलं की ते वाजेगाव ते औरंगाबाद, वाजेगाव ते नांदेड, वाजेगाव ते नागपूर, वाजेगाव ते मुंबईचं अंतर काही क्षणात पार करते, एवढा सद्गुणी घोडा आहे. पण मी विकतो याच्यासाठी की गेल्या अनेक वर्षामध्ये त्याच्या मनात काहीच येत नाही आहे. ज्या स्पर्धा जिंकणाऱ्या घोड्याच्या मनात गेल्या अनेक वर्षापासून काही येत नाही, त्याला विकल्याशिवाय त्या घोड्याची दुसरी किंमत होऊ शकत नाही. तसंच नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं झालेला आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार मग ते मुस्लिम समाजाचा असेल, मग ते बौद्ध समाजातला असेल, मग ते कुठल्याही मागासवर्गीय शोषित वंचित घटकातला असेल, दरवर्षी निवडणूक आली की आता जिंकणार आहे, आता जिंकणार आहे, आता जिंकणार आहे इथपर्यंत येते. आणि नेमका 4, 2, 10, 15, 12 हजारात, 15 हजारात, 20 हजारात आपल्या ताकदीवर विजयी होणारा उमेदवार पराभूत होतो आणि परत आपली खरेदी विक्री सुरू होते. मग कधी आपली खरेदी विक्री करणारा पोकर्णा असतो, तर आपली खरेदी विक्री करणारा कधी कंदकुर्ती असतो, तर कधी मोहन हंबर्डे असतो. आपण काही घोडे नाही आणि ते काही आपले मालक नाही, हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे 2024च्या उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला. ते आपण कसं दाखवून देणार आहोत, एक उदाहरण सांगतो. या ठिकाणी उदाहरण सांगतो. शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये 2 महत्त्वाच्या लढाया झाल्या होत्या. त्यापैकी एक महत्त्वाची लढाई काय होती, राजकीय लढाई होती. ही काही धार्मिक सामाजिक लढाई नव्हती. काय लढाई होती, गरीब आणि श्रीमंतीच्या संदर्भात सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून लढाई होती. की त्या ठिकाणी मातब्बर राजांच्या विरोधात शिवाजी महाराजांची लढाई होती. एकीकडे मातब्बर राजे होते, निजामशाह, कुतुबशाह, आदिलशाह वगैरे ही राजे होते, तर एकीकडे शिवाजी महाराजांच्या सोबत खाजी हैदर पासून ते मीर मोहम्मद पर्यंतचे सामान्य सैनिक होते. आणि शिवाजी महाराज त्या राजांच्या तुलनेत फार काही बलशाली नव्हते. शिवाजी महाराजांच्या सैन्याला काही फार मोठी पगार नव्हती, फार मोठी ऐशो आराम नव्हते, फार मोठी सोयी सुविधा नव्हती आणि फार मोठे अत्याधुनिक शस्त्रास्त्र नव्हते. आणि त्या ठिकाणी त्यांची लढाई ज्या राजांच्या विरोधात होती त्यांच्याकडे विविध पद्धतीचे शस्त्रास्त्र होते, प्रचंड पैसा होता, प्रचंड संपत्ती होती, विविध पद्धतीचे शानशौक सगळ्या गोष्टी ते पुढचे विरोधक पुरवत होते. परंतु लढाई होताना मात्र शिवाजी महाराज प्रत्येक लढाईत जिंकत होते. म्हणजे ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टीची कमतरता आहे तरी शिवाजी महाराज जिंकत होते. आणि ज्यांच्याकडे संसाधन, संपत्ती, पैसा, अदला, माणसं, धतिंगशाही, गुंडागर्दी, दादागिरी सगळ्या गोष्टीची तयारी होती, पण ते माणसं हरत होते आणि शिवाजी महाराज जिंकत होते. याचं कारण काय होतं माहिती आहे, परत नांदेड दक्षिण मतदारसंघ त्याच्यात येत होता. शिवाजी महाराजांची लढाई ज्यांच्या विरोधात होती ते सगळे वतनावर नाही तर वेतनावर प्रेम करणारे सैनिक होते. त्यांचे कार्यकर्ते सगळे रिचार्जवरचे होते, त्यांचे कार्यकर्ते दारू, मटण, पैसा आदल्यावरचे होते. आणि शिवाजी महाराजांच्या सोबतचे मावळे सगळे वतनावर प्रेम करणारे होते, त्या रयतेवर प्रेम करणारे होते, रयतेच्या माणसावर प्रेम करणारे होते. म्हणून शिवाजी महाराजांचे सैन्य ती लढाई जिंकत होते. जसं लगान चित्रपटामध्ये आमिर खानच्या टीमनं त्या ठिकाणी सर्व मॅचेस जिंकलेल्या दाखवलेल्या आहेत. याचं कारण काय आहे, लढाई गरीब श्रीमंतीच्या नाही आहे,
लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची नाही आहे। इथं आपल्याला प्रामाणिकपणे आपल्यासाठी स्वतःच्या हाडाचे कष्ट करणारे माणसं पाहिजेत, आपली विक्री न होऊ देणारे तरबेज माणसं पाहिजेत, आपल्या पाठीचा कणा स्वाभिमानी पाहिजेत आणि कुठल्याही प्रलोभनाला धुडकावणारे माणसं जर असले तर इथं मोहन हंबर्डे येऊ द्या, नाहीतर दिलीप कंदकुर्ते येऊ द्या, नाहीतर आज हळद लावलेले हेमंत पाटील येऊ द्या, कोणी जरी असलं तर ते आपल्या समोर त्यांचा निभाव लागणार नाही आहे। फक्त आपल्याला आपल्या कष्टकरी श्रमकरी कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक जिंकायची आहे आणि कष्टकरी कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक जिंकण्याचे या देशात या राज्यात अनेक उदाहरणं आहेत, अनेक नेते घडलेले आहेत, अनेक लोकप्रतिनिधी घडलेले आहेत। आपल्याला फक्त काय पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्या पाठीचा स्वाभिमानी कणा हा ताट राहिला पाहिजे। आपण कोणापुढे झुकलो नाही पाहिजे, विकलो नाही पाहिजे आणि कोणापुढे आपण गोंडा घोळत गेलो नाही पाहिजे। आपण सांगायचं आहे, काय सांगायचं आहे, मी माझ्या भाषणाचा विषय दुसरीकडे नेत नाही आहे, मला फक्त उदाहरण द्यायचं आहे, उदाहरण की या उदाहरणानं या राज्यात या नांदेडच्या 2017च्या नगरपालिकांच्या इलेक्शन मध्ये या नांदेडचं चित्र बदलवून दाखवलेलं आहे। मी काय कोणाचा प्रचारक किंवा हस्तक नाही आहे, मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे। मोहन हंबर्डे पेक्षा अशोक चव्हाण पशी पैसे जास्त आहेत की नाही, कंदकुर्ते पेक्षा अशोक चव्हाण पशी पैसे जास्त आहेत की नाही, हेमंत पाटला पेक्षा जास्त आहेत की नाही, आणि बाकीचे जे काही ते पावसाळ्यामध्ये जे छत्र्या उगवतात तशा जे छत्रे उगवलेले उमेदवार आहेत त्या सगळ्या लोकांपेक्षा अशोक चव्हाणांपाशी पैसे जास्त आहेत की नाही। अशा प्रचंड पैशानं मस्तावलेल्या अशोक चव्हाणांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड नगरपालिकेची निवडणूक 2017ला झाली होती। जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची वेळ आली होती, पैशाचा पाऊस पडत होता, मुमागी रक्कम मिळत होती, पण एक साधारण कार्यकर्ता मुस्लिम समाजाचा अशोक चव्हाणच्या तोंडावर तिकडे तमाचा मारून निवडून आलेला आहे। केवळ कोणाच्या भरोशावर निवडून आला तर आपल्या शोषित गरीब घडकटल्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर निवडून आला। नंतर तो कुठे गेला, काय झालं त्या विषयात मला जायचं नाही आहे। मला सांगायचं आहे, धनशक्ती किती मोठी असली तरी ज्यांच्या सोबत जनशक्ती आहे, ज्यांच्या सोबत या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातला सर्वसामान्य गोर गरीब वंचित पीडित शोषित कष्टकरी श्रमकरी मजूरदार वर्ग उभा आहे, त्याचा पराभव ही धनडाडगे शक्ती करू शकत नाही। फक्त आपल्याला आपल्या ताकदीची त्या ठिकाणी जाणीव करून घेणं आहे, एकमेकांच्या सोबत एकमेकांना मिठी मारणं गरजेचं आहे, आपल्या सर्व जात धर्मातील कार्यकर्त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे की तुम्ही लढा, आम्ही सोबत आहोत, आमच्या इकडचं एकही मत आपल्या विरोधात संघ भाजप आणि हिंदुत्ववादी शक्तींना ताकद देणाऱ्या कंदकुर्तेला जाणार नाही। ज्यांचा सख्खा भाऊ भारतीय जनता पार्टीचा सेनापती या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात संतूक हंबर्डे आहे, कुटुंबात एक, गाडीत एक, घरात एक, व्यवहारात एक, परिवारात एक, मग भाजप वाईट आहे तर हंबर्डे मध्ये जर ताकद असेल, माझं चॅलेंज आहे आजच्या भाषणामधून, मोहन हंबर्डे मध्ये ताकद असेल तर माझा आव्हान आहे ही जाहीर सभा घ्यावी। भाजप वाईट आहे, भाजप नालायक आहे, भाजप जातीवादी आहे, भाजप माणसांचे मुर्दे पाडणार आहे, भाजप घराघरात भांडण लावणार आहे, भाजप माणसात भेद निर्माण करणार आहे आणि त्या पक्षात माझा सख्खा भाऊ कसा आहे त्याचं उत्तर मोहन हंबर्डेंनी द्यावं आणि आपणही मोहन हंबर्डेला दारात आल्यावर यानंतर तो प्रश्न विचारावा। दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। कोणाला येडं बनवत आहेत, कोणाला मूर्ख बनवत आहेत? अरे सख्खा भाऊजी त्या ठिकाणी भाजपमधून काँग्रेसमध्ये येते, अशोक चव्हाणांचा सख्खा भाऊजी काँग्रेसमधून परत भाजपमध्ये जाते, सख्खा भाऊजी परत काँग्रेसमधून परत भाजपमध्ये येते आणि त्याच्या सोबत अलीबाबा 40 चोरांची टीम येणं जाणं करते। अरे अशोक चव्हाण भाजप सोबत संसार करून 6 महिने होऊन गेले तरी आमच्यातले काही त्याच्यातले बट्टीक म्हणतात नाही साहब का कुछ गलत नहीं था, साहब मजबूरी में थे। अरे त्यानं संसार स्थान सुरू केला, त्यानं तिकडं स्वगराज सुरू केली, त्यानं तिकडं हनीमून सुरू केलं आणि तरी म्हणतात नाही हमारे साहब आएंगे जी, खदगावकर आए ना। अरे ना खदगावकर आएंगे ना पोकर ना आएंगे आणि हळद लावलेले तर आता हेमंत भाऊ तिकडे जाऊन बसलेले आहेत। माझं या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून
इथं जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोण अण्णा कसा आहे ते मला माहित नाही आणि कोण संतू खांबर्डे कसा आहे ते मला माहित नाही. माझं म्हणणं एकच आहे, आपल्या तोंडाची आकाशवाणी करा. आपल्याकडे 40 दिवसाचा वेळ आहे. आपण घरातून निघलं तेव्हापासून ते कामाच्या ठिकाणी जाईपर्यंत आणि कामाच्या ठिकाणाहून निघलं ते घरापर्यंत जाईपर्यंत प्रत्येक माणसाला सलाम आदाब जय भीम करताना विचारा की भाजप वाईट आहे तर मोहन अण्णा हंबर्डेचा सख्खा भाऊ भाजपमध्ये काय करत आहे. भाजप वाईट आहे तर कंदकुर्ते तिकडे येते आणि पोकर्णा इकडे येते. दिलीप ते किशोर स्वामी तिकडे जाते आणि विजय येवणकर इकडे येते. म्हणजे यायचं वाटून घेण्याचा पक्ष आहे. यांना पक्षाची काही संबंध नाही आहे. मग जर इतके दिवस भाजपला वाईट म्हणणाऱ्या अशोक चव्हाणांचं राजकारण उभं राहिलं तर रिकामी जागा तिथं गेला कशाला होता. बरोबर आहे की नाही. ठीक आहे ना, आम्ही मान्य करू. आम्ही तर तुमच्या एवढे शहाणे नाही, आम्ही तर तुमच्या एवढे पद भोगले नाही. तुम्हीच सांगता आम्हाला भाजप आ जाएगा काँग्रेस को वोट दो. मग आता भाजपच्या तुम्ही जाऊन बसले तंबू मध्ये, आता सांगा ना एकदा येऊन. 6 महिन्यापासून अशोक चव्हाणच्या तोंडावरचा चेहऱ्यावरचा नूर संपलेला आहे, आत्मविश्वास संपलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून उरल्या सुरलेल्या लोकांच्या हातात काँग्रेस दिलेली आहे की मी तिकडे राहतो तुम्ही इकडे राहा, मी तिकडचं सांभाळतो तुम्ही इकडे सांभाळा. म्हणजे आपण या ठिकाणी शोषण करण्याच्या भूमिकेच्या पलीकडे जात नाही. माझा आपल्या सर्वांना नम्रपणे त्या ठिकाणी विनंती आहे, फारुख अहमद सरांना पक्षाने उमेदवारी त्या ठिकाणी देतील, लवकर ते जाहीर करतील. परंतु फारुख अहमद सरांसारखा माणूस विधिमंडळात गेल्याच्या नंतर अशोक चव्हाण असो, खदगावकर असो आणि हंबर्डे तर काय बोलत त्याचा भरोसा नाही. तुम्ही एकाचा फोन लावला तर दुसऱ्याला उत्तर देते. तुम्ही बघितलं असेल, इकडं हंबर्डे तिकडं कल्याणकर, कधी काय बोलतील बिचारे ते काही सांगता येणार नाही. त्याची मजबुरी आहे. लाटे लाटेमध्ये निघून गेले. आपल्याला त्याच्या गुणवत्तेवर काही बोलायचं नाही. फारुख अहमद सर त्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये यांच्या अनेक अलिबाबा 40 चोराच्या टीमला पुरून उरतील आणि दक्षिणचा आवाज त्या ठिकाणी बुलंद करतील. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची ताकद ज्या माणसाच्या पाठीशी उभी आहे तो माणूस 288 पैकी एका आमदाराला मोजत नाही, न कोण्या दादाला नाही, न कोण्या नानाला नाही, न कोण्या साहेबाला नाही. म्हणून आलेली संधी गमावू नका. त्या ठिकाणी 2024चा नांदेड दक्षिणचा आमदार हा बाळासाहेब आंबेडकरांचा सच्चा निष्ठावान पाईक हा विधिमंडळात आपल्याला पाठवण्यासाठी आजपासून खूनगाड बांधा. कोणाचे पैसे येऊ द्या, कोणाचा माल येऊ द्या, कोणाचे प्रलोभन येऊ द्या, सगळं खिशात घाला आणि गॅस सिलेंडरचं बटन दाबा. एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, खुदा हाफिज. थँक्यू.